नमस्कार मित्रांनो, आज आपण एक वेगळा मुद्दा शिकणार आहोत. वेगळा मुद्दा म्हणजे असा की सीईटी कॅट. मग तुम्ही म्हणाल सीईटी कॅट हा वेगळा मुद्दा झाला का? हो, हा वेगळाच मुद्दा आहे. कारण सीईटी कॅट म्हटल्यानंतर उच्चार झाला कने, कॅट असा उच्चार झाला आहे. मग कॅट असा उच्चार झाला, कने उच्चार झाला, तर मग सीईटी कॅट का? सी ऐवजी के का नाही? सी ऐवजी के का नाही? कारण सी याचा च होऊ शकतो, स होऊ शकतो. मग इथे कॅट ऐवजी सॅट म्हटलं पाहिजे, तर तसं नाही. आणि म्हणून हा वेगळा मुद्दा असा आहे की सीएटी कॅट जर म्हणत असाल तर सीएटी कॅट या स्पेलिंग मध्ये के का नाही? आणि जर तुम्ही के ऐवजी किंग म्हणत असाल तर किंग या स्पेलिंग मध्ये सी का नाही? आहे का नाही? जर तुम्ही सीटी कॅट म्हणतात तर कॅटच्या स्पेलिंग मध्ये के का नाही? आणि के आणि किंग म्हणतात तर किंगच्या स्पेलिंग मध्ये सी का नाही? आणि म्हणून हा मुद्दा वेगळा आहे. आजपर्यंत हा मुद्दा आपण कधी बघितला नसेल. बघूया आज आपण. मग याला सीटी कॅट असं वाचलं जातं, के आय एन जी किंग असं वाचलं जातं. तर हा काय प्रकार आहे? तर इंग्रजी भाषेमध्ये दोन प्रकार आहेत, दोन प्रकारचे साऊंड आहे, दोन प्रकारचे ध्वनी आहे. एक म्हणजे सॉफ्ट साऊंड, दुसरा म्हणजे हार्ड साऊंड. सॉफ्ट साऊंड त्याला म्हटलं जातं मराठीमध्ये मृदू ध्वनी, आणि हार्ड साऊंडला म्हटलं जातं कठोर ध्वनी. अशा प्रकारचे दोन ध्वनी, दोन साऊंड इंग्रजी भाषेमध्ये आहे, लक्षात ठेवा. मग ह्या सी ला कुठं क वाचायचं, सीचा उच्चार कुठं क करायचा आणि कुठं स करायचा हे आपण आता बघूया. मग रूल असा आहे, ज्या वेळेस क क हा ध्वनी क हा ध्वनी क या ध्वनी नंतर जर का ई आय वाय येत असेल, क या ध्वनी नंतर क या साऊंड नंतर जर ई आय वाय येत असेल, तेव्हा क हा जो साऊंड आहे ह्या साऊंडला सॉफ्ट साऊंड म्हटलं जातं. तेव्हा ज्या वेळेस क साऊंड नंतर क ध्वनी नंतर ई आय वाय हे जर का लेटर्स येत असतील, हे जर का अक्षर येत असतील, तेव्हा तो जो क साऊंड आहे तेव्हा त्या क साऊंडला सॉफ्ट साऊंड असं म्हटलं जातं. कळलं आहे? काय म्हटलं जातं? सॉफ्ट साऊंड असं म्हटलं जातं. आणि ज्या वेळेस सॉफ्ट साऊंड म्हटलं जातं तेव्हा सॉफ्ट साऊंड मध्ये के हे अक्षर घेतलं जातं. ज्यावेळेस क या ध्वनीनंतर ई आय वाय हे अक्षर येत असतील, तेव्हा क चा जो ध्वनी आहे, क हा जो ध्वनी आहे हा सॉफ्ट ध्वनी झाला, हा सॉफ्ट साऊंड झाला. आणि त्यासाठी क हे अक्षर घेतलं जातं. फॉर एक्झाम्पल के एन जी किंग, के एन जी किंग, बरोबर आहे. के नंतर काय आलं आहे? आय आलेलं आहे. मग ज्यावेळेस क या ध्वनीनंतर ई आय वाय येत असेल, तेव्हा क चा ध्वनी कसा आहे? सॉफ्ट आहे. आणि सॉफ्ट ध्वनी साठी काय घेतलं जातं इंग्रजीमध्ये? के घेतलं जातं. म्हणून या ठिकाणी के वापरलाय. इथे सी वापरलेला नाही, कारण तुम्ही कॅट कॅट म्हटलं तर तिथे क झाला सीचा, आणि ते के आय एन जी किंग म्हटलं इथे केचा क झाला. सीचाही क होतोय, सीचाही ध्वनी क होतोय आणि केचाही ध्वनी क होतोय. परंतु कधी केव्हा के वापरायचं आणि केव्हा सी वापरायचं, तर हे तुम्हाला सांगतो आहे. ज्या वेळेस क या साऊंड नंतर, क या ध्वनी नंतर ई आय वाय येत असेल, तेव्हा क हा साऊंड सॉफ्ट साऊंड होतो आणि सॉफ्ट साऊंड मध्ये के वापरलं जातं. म्हणून या ठिकाणी के आय एन जी मध्ये आय आलेला आहे, म्हणून क हा ध्वनी सॉफ्ट झाला आहे आणि म्हणून या ठिकाणी के वापरलाय, सी वापरलेला नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून के आय एन जी किंग यासाठी क वापरला आहे. हा मुद्दा क्लिअर होतोय? बघा, हा मुद्दा इथे तुमचा क्लिअर झाला असेल. क क या साऊंड नंतर जेव्हा ई आय वाय येत असेल, तेव्हा क चा ध्वनी हा सॉफ्ट ध्वनी होतो. आणि सॉफ्ट ध्वनीसाठी क साठी इंग्रजीमध्ये के वापरतात, म्हणून इथे के आय एन जी मध्ये के वापरलाय. परत मी हा मुद्दा क्लिअर केला. दुसऱ्या पॉइंटला पण जाऊया. ज्या वेळेस ए ओ यू, बघा, ज्या वेळेस काय म्हटलंय? ए ओ यू, काय म्हटलंय? ज्या वेळेस ए ओ यू
हे अक्षर क ध्वनीनंतर येत असतील. काय म्हणतोय मी? जेव्हा क या ध्वनीनंतर ए ओ यू हे अक्षर येत असतील तेव्हा क चा ध्वनी हा हार्ड होतो किंवा हार्श होतो, कठोर होतो. आणि त्या कठोर ध्वनीसाठी, कठोर क ध्वनीसाठी इंग्रजीमध्ये सी वापरलं जातं. आपण शिकत राहू लहानपणापासून सीएटी कॅट, सीएटी कॅट. मग सीएटी कॅटच्या ऐवजी केएटी कॅट म्हणा, चालेल का? तर नाही चालत. मग का नाही चालत? तर त्याचं कारण आपण आज स्पष्ट करतोय. काय म्हटले मी? ज्यावेळेस क या ध्वनीनंतर ए ओ यू हे अक्षर येत असतात तेव्हा क हा जो ध्वनी आहे, तेव्हा क हा ध्वनी हार्ड ध्वनी होतो, हार्ड साऊंड होतो किंवा हार्श साऊंड त्याला म्हटलं जातं. आणि हार्श साऊंड साठी किंवा हार्ड साऊंड साठी इंग्रजीमध्ये सी वापरतात. म्हणून सीएटी कॅट, सी नंतर काय आलं आहे? हे आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी क हा जो उच्चार आहे, हा जो ध्वनी आहे, हा काय झालाय? हार्श झालेला आहे, हार्ड झाला आहे, हार्ड झालेला आहे, कठोर झाला आहे. आणि म्हणून त्या कठोर क ध्वनीसाठी काय वापरलं जातं? सी वापरलं जातं. आणि म्हणून इथे सीएटी कॅट हा मुद्दा आहे. समजतंय? मग बघा, मग एवढंच नाही तर इंग्रजीमध्ये भरमसाठ मोठी लिस्ट आहे, परंतु ही लिस्ट आपली एका व्हिडिओमध्ये पूर्ण होणार नाही. आणि म्हणून आपण काय करणार आहोत? वेगवेगळे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करूया. बघा पुढे, ज्याप्रमाणे आपण के आणि सी बघितलं, ज्याप्रमाणे हार्ड साऊंड आणि सॉफ्ट साऊंड आपण बघतोय, त्याचप्रमाणे इथे सुद्धा सी, जी आणि एस यांना सुद्धा प्रति दोन दोन साऊंड आहे. बरं, दोन दोन साऊंड कोणते? हार्ड साऊंड, सॉफ्ट साऊंड, सॉफ्ट साऊंड, हार्ड साऊंड. मृदू आवाज, मृदू ध्वनी आणि कठोर ध्वनी, असे ध्वनी त्या ह्या शब्दांना सुद्धा आहे. ज्याप्रमाणे सी आणि क बघितलं त्याप्रमाणे सी जी एस यांनाही दोन साऊंड आहे. मग बघा, ज्या वेळेस सी असेल किंवा जी असेल किंवा एस, ज्या वेळेस ह्या सी किंवा जी किंवा एस नंतर ई आय वाय असे अक्षर येत असतील तेव्हा त्या सी चा साऊंड हा सॉफ्ट असतो, किंवा जी असेल तर जी चा साऊंड सॉफ्ट असतो, किंवा एस असेल तर एस चा साऊंड सुद्धा सॉफ्ट असतो. हे लक्षात ठेवा. इथे थोडा मुद्दा बदलतो आहे. ज्यावेळेस सी किंवा जी किंवा एस नंतर ई आय वाय सारखे लेटर्स येत असतील तेव्हा त्या सी किंवा जी किंवा एस चा साऊंड कसा असतो? सॉफ्ट असतो. आणि ज्या वेळेस सी किंवा जी किंवा एस नंतर ए किंवा ओ किंवा यू सारखे लेटर्स येत असतील, अक्षर येत असतील, तेव्हा सी किंवा जी किंवा एस चा साऊंड कसा असतो? हार्ड असतो. कसा असतो? हार्ड असतो. मग नीट लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ बघितला पाहिजे. जर सी साऊंड जेव्हा सॉफ्ट असेल तेव्हा जेव्हा सी हा सॉफ्ट असेल तेव्हा त्याचा उच्चार स असा केला जातो. त्याचा ध्वनी, त्या ध्वनी स असा करतात. आणि सी चा हार्ड ध्वनी क असा असतो. लक्षात ठेवा. सी या ठिकाणी सी चा साऊंड कसा आहे? स आहे, पण तो कसा आहे? सॉफ्ट आहे. म्हणजे सी चा ध्वनी सॉफ्ट मध्ये स आहे, तर सी चा ध्वनी हार्ड मध्ये क आहे. इथे बघा, जी चा ध्वनी सॉफ्ट मध्ये ज आहे, तर जी चा ध्वनी हार्ड मध्ये ग आहे. इथे बघा, एस चा ध्वनी सॉफ्ट मध्ये ज आहे, तर एस चा ध्वनी हार्ड मध्ये स आहे. हे तुम्हाला लिहून घ्यावं लागेल, नीट व्हिडिओ ऐकावा लागेल. एस चा ध्वनी जेव्हा एस हा सॉफ्ट असतो तेव्हा त्याचा ज असा उच्चार केला जातो. जेव्हा एस हा हार्ड असतो तेव्हा स उच्चार होतो. जेव्हा जी सॉफ्ट असतो तेव्हा ज उच्चार होतो. जेव्हा जी हार्ड असतो तेव्हा ग उच्चार होतो. जेव्हा सी सॉफ्ट असतो तेव्हा स उच्चार होतो. जेव्हा सी हार्ड असतो तेव्हा क असा उच्चार होतो, क असा ध्वनी निघतो. एक्झाम्पल बघा, सिटी, सिटी सी आय टी वाय, सी नंतर काय आलंय? आय आलेला आहे. मग साऊंड कसा आहे? सॉफ्ट आहे. मग सी चा सॉफ्ट साऊंड काय आहे? स आहे. म्हणून तर ह्या सी चा स झाला म्हणून सिटी झालं.
नाही तर याप्रमाणे काय झालं असतं, किती झालं असतं, सॉरी, काय झालं असतं, किती झालं असतं. परंतु तसं नाही, सी नंतर काय आलेलं आहे, आय आलेला आहे. आणि म्हणून या सी चा साऊंड सॉफ्ट आहे. आणि सी चा साऊंड सॉफ्ट मध्ये स आणि स हा ध्वनी असतो. आणि म्हणून तुम्ही या सी आय टी वायला सिटी वाचायचंय, किटी वाचता येणार नाही, किंवा ते रॉंग आहे. आणि म्हणून तर म्हटले व्हाय इंग्लिश सो हार्ड. इंग्लिश मध्ये खूप सारे बारकावे ते बघायचे असतात. पुढे बघा, CAR. इथे सार वाचणार का, नाही, कारण काय म्हटलं आहे, सी नंतर ए किंवा ओ किंवा यू आला असेल तेव्हा सी चा उच्चार हार्ड असेल. सी चा उच्चार हार्ड करायचा. मग सी चा हार्ड उच्चार काय आहे, सी चा हार्ड साऊंड काय, क आहे, क आहे. आणि म्हणून ह्या सी चा उच्चार काय झाला, क झाला. म्हणून हा शब्द काय वाचायचा आहे, कार वाचायचा आहे. अशा प्रकारे ही लिस्ट आपण नीट लिहून घ्यायची आहे, नीट व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. धन्यवाद.